जसं संसारामध्ये प्रपंचामध्ये वित्ताला महत्व आहे, तसं परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा, मी तुम्हाला जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सोडवितोय आणि या संसार किंवा सागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतोय. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. हे नडगाव गाव, शहापूर तालुक्यातील हे नडगाव गाव आणि या नडगाव गावातील हे भालके परिवार. भालके परिवार म्हटल्यानंतर या नडगाव गावातील सगळ्यात मोठं परिवार आणि अशा या परिवारातील आपले सर्वांचे आवडते दादा स्वप्नील रोहिदास भालके. दादांना 26 एप्रिल 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचा अपघाती मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज त्यांचे उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर करते कमवते दादा आत्ताच कुठे आई वडिलांना एक आधार म्हणून त्या ठिकाणी कार्य करत होते. या परिवाराला सहकार्य व्हावं, या कुटुंबाचं या परिवाराचं जे ऋण आहे त्या ऋणातून कुठेतरी उतराई व्हावी या उद्देशाने धडपड धावपळ दादाची चालू होती. आणि ठाणे येथे कार्यरत असलेले इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी क्लास 2 अधिकारी म्हणून कार्य करत असताना तिकडेच राहणं व्हायचं त्यांचं. ठाणे येथे कधीतरी शनिवार रविवार सुट्टी असली की मग आई वडिलांच्या ओढीमध्ये आपल्या परिवाराच्या ओढीमध्ये घरी यावं, त्यांना भेटावं, 2 दिवस त्यांच्यामध्ये काढावेत आणि मग पुन्हा जाऊन तिकडे कामावर रुजू व्हावं, आपलं कर्तव्य बजावावं. सुशिक्षित परिवार हा भालके परिवार राजकीय क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला हा परिवार आणि या परिवारातील आपले स्वप्नील दादा वयाच्या 28व्या वर्षी तुम्हा मला सोडून गेले. खरं तर शनिवार रविवार सुट्टी लागावे काय आणि आईवडिलांच्या भेटीच्या ओढीमध्ये दादांनी निघावं. माझ्या कुटुंबातील माझ्या माणसांना भेटायचं आहे, माझ्या आईवडिलांना भेटायचं आहे, माझ्या भावाला भेटायचं आहे आणि त्याच ओढीमध्ये त्यांनी तो प्रवास करावा, त्या प्रवासासाठी निघावं. दादालाही माहिती नसेल, त्यांनी कल्पनाही केली नसेल की आज मी माझ्या आईवडिलांच्या भेटीसाठी निघालेलो आहे. बरोबर आहे, पण भेट घडेल की नाही घडेल. फोनवर संपर्क झाला असेल आई वडिलांशी, आई अगं मी येतोय ग बाबा, सुट्टी 2 दिवस मी येतोय. संपर्क झाल्यानंतर त्या आई वडिलांनी माहिती नसेल, आई वडिलांनाही कल्पना नसेल की कदाचित माझ्या दादाचा हा शेवटचा फोन असेल म्हणून. परत माझा दादाचा फोन कधीच येणार नाही, कल्पनाही केली नसेल त्यांनी. दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 मुलं या आई वडिलांची, आजोबा आहेत, आजी आहे. माझा स्वप्नील दादा ज्या वेळेला मृत्यूच्या दाढेत असेल, त्या यतना सहन करत असेल, त्यावेळेला कदाचित त्या आजोबांना वाटलं असेल ना रे देवा माझं काय व्हायचं आहे अजून, तुझ्याकडची एक जागा जर रिकामी झालेली आहे तर मला घेऊन जा ना देवा, माझ्या नातवाला अजून जग पाहायचं आहे रे. आता कुठे तारुण्यात आलेला आहे माझा नातू. आजीला वाटलं असेल, आजीने देवाकडे प्रार्थना केली असेल. पण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही. मृत्यूला पर्याय काय
विशेष आहे ना, माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करत असतो. या वर्षी मोठ्या भावाचं लग्न करायचं प्रशांत दादाचं म्हणून नियोजन केलं असेल. वडिलांची सेवानिवृत्ती अगदी काही दिवसांवर आलेली आहे, त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं असेल. कधीतरी त्या वडिलांनी मुलांनी एकत्र बसावं आणि मग नियोजन करावं. आपल्या सेवानिवृत्तीच्या वेळेला आपण असं करू, तसं करू, हे करू, ते करू. आपल्या दादाच्या लग्नाची संकल्पना, आपल्या दादाच्या लग्नाचं नियोजन, आपल्याला असं करायचं, आपल्याला तसं करायचं आहे. कधीतरी आमचा स्वप्नील दादा सांगत असेल, नाही नाही असं करू आपण, तसं करू आपण. याचंही मत कधीतरी त्याने व्यक्त केलं असेल ना. पण ह्या वडिलांना, आईला, ह्या कुटुंबाला हे स्वप्न नसेल, कधी स्वप्नातही नसेल. सेवानिवृत्त होणार आहेत, पण त्या सेवानिवृत्तीच्या वेळेला माझा स्वप्नील दादा माझ्या बरोबर नसेल. प्रशांत दादाचं लग्न पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये होईल, पण त्या लग्नाच्या वेळेला माझा बारका भाऊ नसेल, ही खंत असेल, हे दुःख मनामध्ये 100% सर्वत्र राहील. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋणानुबंधाने आपण एकत्र आलेलो आहेत. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थली जन्म आली. ते ऋण फेडण्याचा प्रयत्न आपण करत असतोय. ऋण फेडण्यासाठी बरं का, अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी, आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी, आपण सर्वांचे ऋण फेडण्यासाठी ते प्रयत्न करत असतो. आणि ही ऋणानुबंधाच्या गाठी असल्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये अनेक नद्या येऊन भेटतात, त्या वेगवेगळ्या नद्यांच्या बरोबर आलेली लाकडाची ओंडकी ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला ती एकत्र काही काळ अगदी मस्त की त्या सागरामध्ये राहत असतात. पण त्यांना माहिती नसते, त्यांच्या कल्पनेतही नसते की पुन्हा एखादी लाट अशी येणार आहे की आपल्याला ती लाट विभक्त करणार आहे. किती विभक्त करणार आहे? आता हाका मारूनही आमचा दादा येणार नाही. किती विभक्त करणार आहे? काही केले आमचा दादा येणार नाही. त्याचा आवाज आम्हाला ऐकायला येणार नाही. त्याचं दर्शन आम्हाला आता होणार नाही. त्याला जर पाहायचंच झालं तर फोटोच्या व्यतिरिक्त आम्हाला दादा कुठे आणि कधी दिसणार नाही. आणि म्हणून जाणं प्रत्येकाला आहे. जन्म झालेला आहे, जन्माबरोबरच मृत्यू सांगितलेला आहे. जन्मच मृत्यूशी कारण. जन्म झालाय म्हणजे मृत्यू ठरलेला आहे. कोणीही चुकवू शकत नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीनं याला मृत्यू काय. जन्म झालेला आहे, मृत्यू चुकवू शकत नाही. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कोणत्या घरात व्हावा, कोणाच्या पोटी व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. आपल्या हातात आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ऋणानुबंधाने आपण त्या आईवडिलांचे ऋण आहेत फेडावे म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आलेलो आहे. ज्या बाईचे ऋण आहेत ती बाई आपल्याला मिळालेली, जे मुलांचे ऋण आहेत, ज्या मुलांवर आपले ऋण आहेत त्यांनी आपल्या पोटी जन्माला घेतलेलं, आपण जन्माला घातलेला आहे, त्यांनी जन्म घेतलेला आहे. ज्या कुटुंबाचे, समाजाचे, देवाचे, देशाचे, धर्माचे ऋण आहेत त्याच ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहे. जे आज आपले आहेत असं वाटतं हे काल आपलेच असतील असं नाही. 83,99,999 युनिटमध्ये जे आज आपले आहेत ते आपले कुठपर्यंत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी हे प्रवचन आहे. जे आज आपले आहेत ते उद्या आपलेच असतील असं नाही आहे. आणि म्हणून जन्म झालेला आहे, जिथे झालेला आहे ते माणसाने स्वीकारावं. कुठल्या घरात जन्म व्हावा हे आपल्या हातात नाही आहे. पण ज्या घरात जन्म झालाय त्या घराचं स्मशान करायचं की त्या घराचं मंदिर करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. ते आपल्या हातात. मृत्यू कुठे यावा, कसा यावा, कधी यावा आपल्या हातात नाही आहे. स्वप्नील दादा आपल्या घराच्या ओढीने निघाला, आई वडिलांच्या भेटीसाठी निघाला. दादा रोडवर समृद्धी हायवे मार्गाने येत असताना कल्पना करीत असेल मी आता थोड्याच वेळामध्ये घरी पोहोचणार आहे, माझ्या आई वडिलांची भेट मला होणार आहे, मला आई मिळणार आहे, मला बाबा दर्शन घडणार आहे त्यांचं, मी माझ्या कुटुंबासोबत राहणार आहे. केलेली कल्पना, केलेली संकल्पना, केलेलं नियोजन
एका अपघाताने क्षणामध्ये सगळं संपून टाकलं, सगळं संपून टाकलं. माहिती झाल्यानंतर या परिवाराने पुरेपूर प्रयत्न करण्याचा, म्हणजे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमचा दादा आमच्यात असू द्या, आमचा दादा आमच्यात राहिला पाहिजे. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही, कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही माझ्या आधी माझ्या मुलाने जावं. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. प्रत्येक आई वडिलाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर आपल्या समोर आपल्या मुलाने जावं. या दुःखापेक्षा अधिक दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंच नसणार आहे, कुठलंच नसणार आहे. ज्या ज्या वेळेला आमची आई देवाच्या समोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असते ना, देवाकडे काहीतरी मागत असते ना, त्यावेळेला आई कोणाचीही असू द्या, आई स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. आई देवाच्या पुढे जेव्हा जेव्हा हात जोडून उभी असते ना, तेव्हा तेव्हा फक्त देवाला सांगत असते, देवा माझी मुलं बाळ आनंदात राहिली पाहिजे, सुखात राहिली पाहिजे. देवा आई फक्त आणि फक्त मुलांसाठी मागत असते. तो बाप हाडाची काढा करतोय, रक्ताचं पाणी करतोय, रात्र दिवस बघत नाही. स्वतःच्या मौजमजेचा विचार करत नाही, स्वतःच्या हौशीचा विचार करत नाही. कधीतरी जसे असतील तसे कपडे बापाने वापरावेत, कधीतरी जशी असेल तशी चप्पल बापाने वापरावी, पण मुलाच्या चपलीचा आणि मुलाच्या नवीन कपड्यांचा विचार बापाने करावा का? त्याला माहिती आहे माझी मुलं जर समाजामध्ये चांगली वाढली, घडली, मोठी झाली तर त्यांच्यामुळे माझं नाव मोठं होणार आहे. हाडाची काढं करतोय तो बाप, रक्ताचं पाणी करतोय, कशात कमी पडतोय तो बाप? कशातही कमी पडत नाही. पण ऐका ना, जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना करतोय ना, तेव्हा तेव्हा तो बाप स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभा असतोय त्यावेळेला बाप फक्त सांगतोय देवाला, देवा अरे मलाही माझ्या आयुष्यामध्ये जेवढी प्रगतीची शिखरं चढता आली नाहीत ना, जेवढी प्रगतीच्या शिड्या चढता आल्या नाहीत ना देवा, तेवढ्या प्रगतीच्या शिड्या माझ्या मुलांनी चढाव्यात रे देवा. माझ्या मुलांना प्रगतीच्या शिड्या उत्तर उत्तर चढताना, पुढे पुढे जाताना मला माझ्या या डोळ्यात पाहायचं आहे. आणि ज्या वेळेला इंजिनियर म्हणून, जीई म्हणून, क्लास 2 ऑफिसर दादा कार्यरत असतील त्यावेळेला त्या बापाला सुद्धा स्वाभिमान वाटत असेल, होय माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. प्रयत्न केले ना दादाला वाचविण्याचा, पण शेवटी ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आपल्या हातात काय? आपण फक्त प्रयत्न करायचे असतात, बाकी गोष्टी आपल्या हातात नाही. जन्म झालेला आहे, मृत्यू कुठे यावा, कसा यावा, कधी यावा, कोणाच्याही हातात नाही. तुमच्या नाही आणि माझ्या पण नाही, कोणाच्याच नाही. पण जन्म आणि मृत्यू याचा मधला काळ त्याला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य किती असावं हे आपल्या हातात नाही. प्रत्येकाला, अगदी प्रत्येक माणसाला वाटतं आपण खूप जगावं. मृत्यू कोणाला हवा असतो? माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला सगळ्यात मोठी भीती जर असेल तर मृत्यूची, सगळ्यात मोठी भीती मृत्यूची. बाकी कशालाच घाबरत नाही तो, जेवढा मृत्यूला घाबरतोय. बरं का? संतांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे माहिती आहे का बाबा? नका. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का? संत मृत्यूला घाबरले नाहीत, त्यांनी स्मरण ठेवलं जायचं आहे. आम्ही स्मरण ठेवत नाही, आम्ही मृत्यूला घाबरतोय. संतांनी मृत्यूला पर्याय नाही निर्माण केला, आम्ही पर्याय निर्माण करत बसतो. मृत्यू येऊ नये म्हणून पर्याय निर्माण करतोय. संतांनी पर्याय नाही निर्माण केला, स्मरण ठेवून कार्य केलं. किती आयुष्य असावं हे आपल्या हातात नाही आहे, पण ते आयुष्य कसं असावं हे 100% आपल्या हातात आहे. ते आयुष्य कसं असावं, कसं जगावं, कसं वागावं हे आपल्या हातात आहे. आज जर पाहायला गेलं तर तरुण पोरं व्यसनाधीन झालेली आम्हाला पाहायला मिळतात. 25-25, 30-30 वर्षाचे तरुण व्यसनाधीन होऊन बर्बाद झालेले पाहायला मिळतात. ते आई वडील त्यांच्यामुळे विचारग्रस्त असतात. पण आज या बालके परिवाराकडे जर पाहायला गेलं तर निर्व्यसनी असलेलं हे परिवार, निर्व्यसनी असलेला आमचा दादा कुटुंबाच्या ओढीने घरी यायला निघावं आणि त्याच ठिकाणी काळाने घालावं, त्याच ठिकाणी काळाने घालावं. स्वप्नावत असं सगळं काही घडलं. ज्या नातेवाईकांना माहिती झालं, ज्या मित्रांना माहिती झालं, विश्वास बसत नाही, अरे असं झालंच कसं?
सूर्योदय झाल्यापासून ज्या वेळेला आम्ही एखाद्या शेतामध्ये काम करतोय की नाही, त्यावेळेला त्या कामाला सुरुवात करतानाच आम्ही पुढचं नियोजन असं करतोय का सूर्यास्त होईपर्यंत आम्हाला हे काम करायचं आहे. आम्हाला माहिती आहे आज सूर्यास्त होणार आहे 6:30 वाजता. 6:30 वाजेपर्यंत हे काम आम्हाला करायचं आहे. आणि त्याच आशेने मनुष्य त्या शेतावर राबत असतोय, सूर्याकडे पाहून, सूर्यास्ताचा विचार करून. अजून माझ्या हातामध्ये 10 तास आहेत, अजून माझ्या हातामध्ये 6 तास आहेत, 5 तास आहेत, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी काम करत असतो. पण फक्त एक कल्पना करा, सूर्योदयाच्या वेळेला आम्ही शेतामध्ये राबायला गेलेले, काम करायला गेलेले, आम्ही नियोजन केलेले 6:30 वाजता सूर्यास्त होणार आहे, आमच्या हातामध्ये 10 तास आहेत आणि काम करता 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 त्या शेतामध्ये राबता आम्ही आमच्या कामाचं केलेलं नियोजन सगळं काय याचा विचार करता करता जर अचानक 12 वाजता सूर्य मावळला तर फक्त कल्पना करा काय होईल. स्वप्नील दादांचं असंच झालं ना दादा, असंच झालं. फरक फक्त एवढाच आहे, सूर्योदयाच्या वेळेला सूर्योदय होतो आणि सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यास्त होतो. मग भगवंताला प्रार्थना करावीशी वाटते, देवा अरे शास्त्रामध्ये जर 100 वर्ष आयुष्य आम्हाला दिलेलं आहे, तर आम्ही सुद्धा अशी कल्पना करतोय ना की आमचा सूर्यास्ताला जाईल अजून 40 वर्ष आहेत, 60 वर्ष आहेत, 80 वर्ष आहेत. मग देवा 28व्या वर्षीच दादाला का घेऊन गेला तो. स्वप्नील दादाच्या रूपाने या ठिकाणी कार्यरत असलेला या कुटुंबातला सूर्य माध्यान्हाच्या वेळी का रे देवा मावळला, माध्यान्हाच्या वेळी का देवा मावळला. एखादी लहान लहान पिली असलेली कोंबडी बघा, ती तिचा आवाज काढत असते एक वेगळ्या प्रकारचा त्या चोचीतून आणि तोंडातून, आणि ती पिली सगळी एकत्र येत असतात. काही दाणे वगैरे वेचण्यासाठी त्या पिलांना बोलवत असते ती, बरं का. पण त्या दाणे वेचण्यात मग्न असलेल्या पिलांना ज्या वेळेला ती कोंबडी कुठेतरी एखादा कावळा बघते ना बाजूला, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढते आणि तो आवाज त्या पिलांनी ऐकला ना की सगळी पिली त्या कोंबडीच्या जवळ येतात. जवळ आलेली पिली ती सगळीच्या सगळी ती कोंबडी काय करते माहितीये का, पंखामध्ये घेते, सगळ्या पिलांना अशा पंखामध्ये घेते ती कोंबडी. कावळा गेला असं ज्या वेळेला त्या कोंबडीला वाटतंय ना, त्यावेळेला ती पंख बाजूला करून त्या पिलांना पुन्हा एकदा सांगते आता दाणे वेचा. पण दबा धरलेला कुठेतरी बसलेला, तो दबा धरून बसलेला कावळा ज्या वेळेला येतो आणि एखादा पिला उचलून घेऊन जातो ना, त्यावेळेला त्या कोंबडीमध्ये जेवढं सामर्थ्य असेल, जेवढी ताकद असेल ना, बाकी पिलांचा विचार न करता त्या पिलाला सोडवण्यासाठी त्या कावल्याच्या बरोबर भरारी घेते ती. फरक फक्त एवढाच आहे, पिल्याला उचलून नेणारा काळ रूपी कावळा आम्हाला दिसतो, पण आमच्या मुलांना, आमच्या लेकरांना उचलून नेणारा काळ मात्र आम्हाला दिसत नाही. हाच फरक आहे. आणि जर दिसत असताना तर त्या आजीनी, त्या आजोबांनी, त्या वडिलांनी, त्या आईनी तशाच प्रकारे भरारी घेऊन आमच्या स्वप्नील दादांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता. आमच्या हातात फक्त एवढंच आहे, ईश्वर सत्य पुढे इलाज नाही, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि पुढे जगण्याचा मार्ग शोधला पाहिजे, पुढे जगण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आम्ही प्रवचनाच्या वेळेला, आम्ही श्रद्धांजलीच्या वेळेला, अशा कुटुंबावर ज्या वेळेला दुःखाचा प्रसंग येतोय त्यावेळेला श्रद्धांजली अर्पण करत असताना सहज बोलून जातोय की ह्या भालके परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे, ते दुःख सहन करण्यासाठी भगवंत त्यांना सामर्थ्य देऊ, सहज बोलून जातोय आम्ही. पण प्रत्यक्ष ज्या बापावर बीतते ना, हा प्रसंग येतोय ना, हा दुःख ज्या बापाच्या पदरात येतोय की नाही, त्या बापालाच माहिती असतंय ते दुःख किती तीव्र असतंय, किती खूप मोठं दुःख असतं, किती मोठा दुःखाचा डोंगर असतो, किती मोठा दुःखाचा डोंगर असतो.
अरे ज्या मुलाच्या शुभ कार्यासाठी त्या बापाने धावपळ करावी, धडपड करावी, त्या आईने धावपळ धडपड करावी शुभ कार्यासाठी, कल्पना करावी 2 सुना येणार आहेत मला माझ्या काही दिवसांमध्ये. कधीतरी फक्त एक विचार करा, त्याच मुलाच्या उत्तर कार्यासाठी जर त्या बापाला धावपळ करायला लागत असेल, धडपड करायला लागत असेल, तुमची आमची व्यवस्था ज्या मंगल कार्यासाठी ज्या मुलाच्या करावी, त्याच मुलाच्या उत्तर कार्यांसाठी जर ती व्यवस्था करायची वेळ येत असेल तर काय प्रसंग आहे, किती दुःख आहे. फक्त कल्पनाच केलेली बरं, कल्पनाच केलेली बरं. आणि म्हणून खरं तर मी या भालके परिवाराला धन्यवाद देतो की त्यांनी आजच्या दिवशी या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली. मागच्या आठवड्यामध्ये माझा तिकडे एक दाभाडकडे प्रवचन झालं. कदाचित तेथे कोणी असेल पण त्यावेळेला तिकडे उपस्थित असलेला किंवा नातेवाईक कोणतरी असेल त्यांचा. 5 वर्षाचा मुलगा गेला बाबा त्यांचा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. आपण जे आठवडा करतोय 7 दिवसामध्ये, त्या आठवड्याला त्यांनी 5 वर्षाच्या मुलाच्या आठवड्यांच्या कार्यक्रमाला प्रवचन ठेवलं होतं. आता लोकांनी काय चर्चा केली असेल? चर्चा करायला काय लागतंय? लोक आहेत ना, लोक तुम्हाला गाढवावर पण बसू देणार नाहीत आणि पायी पण चालू देणार नाहीत, पण आपल्या मनाला, आपल्या अंतरात्म्याला जे योग्य वाटतंय ते करत चला. 9 वाजल्यापासून त्या ठिकाणी मंडळी आलेली. 5 वर्षाच्या मुलाचा काही बॅनर वगैरे नव्हता माऊली, त्यामुळे प्रवचन आहे हे कोणाला माहिती नव्हतं. 9 वाजल्यापासून त्या ठिकाणी ती मंडळी आलेली, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ. 9 वाजता जवळजवळ 100-150 माणसं होती बरं का. 12 वाजता कार्यक्रम होता त्याचा, ती विधी काय असेल ती. मला फक्त एवढंच सांगा, 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत उपस्थित असलेल्या माणसांनी काय केलं असतं? नामचिंतन केलं असतं, परमार्थिक चर्चा केली असती. याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, तुझी सून कशी आहे, तिची सासू कशी आहे, तुझी जाव कशी आहे, तुमचा बहिणींचा मिटला का, तुमच्या भावांचा मिटला का, त्या जागेचा मिटला का, की तुमची जुनी भांडण झाली का, ती केस मिटली का, काय चाललं असतं? म्हणून आजच्या दिवशी आमच्या स्वप्नील दादांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं या ठिकाणी प्रवचन ठेवण्याचा हा निर्णय जो घेतला भालके परिवार, या परिवाराला मी धन्यवाद देतो. भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे, ज्ञानदान घडलं पाहिजे. कोणीही माणूस ज्या वेळेला आपल्यातून निघून जातोय ना, त्या वेळेला उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण 3 प्रकारचे दान करत असतो: ज्ञानदान, अन्नदान आणि पिंडदान. 11 आहेत का? माणसाच्या जीवनाचा प्रवास आपल्याला साधारणतः माहिती आहे. आपलं जीवन जे आहे ना, ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. कर्मावर. एक वेळ ज्ञानी कमी असला तरी चालेल, तुम्हाला ज्ञान पाहिजे, पांडित्य पाहिजे, मोठी असं काही नाही आहे. तुम्ही कसे वागताय, जगताय याच्यावर तुमचा परमार्थ आणि याच्यावर तुमची भक्ती अवलंबून आहे, याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. किती ओव्या पाठ आहेत, किती अभंग पाठ आहेत, किती ग्रंथ वाचलेत तुम्ही, किती ग्रंथ हाताळलेत आतापर्यंत, हे आपल्या आचरणावरून कळतंय, जगण्या वागण्यावरून कळतंय. आणि आमचं जीवन जे आहे ना, आमचं आयुष्य जे आहे ना, ते जीवन आयुष्य हे आमच्या वागण्यावर, जगण्यावर, कर्मावर अवलंबून आहे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांना गीतेवर भाष्य करावं लागलं, अर्थात गीतेवर मार्गदर्शन करावं लागलं, गीता सांगावी लागली, गीतेचं मार्गदर्शन करावं लागलं. कर्माची जाणीव करून देण्यासाठीच ना, कर्माची जाणीव करून देण्यासाठीच ना. तुमचं आद्य कर्तव्य काय, तुम्ही काय केलं पाहिजे. अर्जुनाने अनेक केलेल्या प्रश्नांची उत्तर म्हणजेच गीता आहे.
अर्जुनाने अनेक प्रश्न केले, जसे प्रश्न केलेत ना तसं उत्तर म्हणजे गीता पुढे 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 18 अध्याय तयार झाले त्याचे. 18 अध्याय माझे आहेत, मी त्यांना कसे मारू. ममत्व निर्माण झालं, माया निर्माण झाली, माझे आहेत ना ममत्व निर्माण झालं. गीतेचा अभ्यास करा, एक एक श्लोक बघा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, एक एक ओवी वाचा, नुसती वाचू नका, आपण कसे वाचू त्यासाठी प्रयत्न करा. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. काय सामर्थ्य आहे, एका ओवीची जरी अनुभव आम्ही घेतला ना, एकच ओवीचा अभ्यास जरी आम्ही केला आणि त्याप्रमाणे चालण्या वागण्याचा प्रयत्न जर केला तर आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, गीतेमध्ये. अर्जुन म्हणतो, देवा इंद्रिय माझी गळीत गात्र झालेले आहेत रे देवा, यांना सगळ्यांना बघून माझ्या अंगाला थरकाप उडलेला आहे, माझं घसा सुकलेला आहे देवा, काय करू मला कळत नाही. हे सगळं करू नये असे इंद्रिय मला सांगतायत, माझी इंद्रियच गळीत गात्र झालेली आहे, अंग माझा थरथरा कापायला लागलेला आहे, अंगात त्राण राहिलं ना देवा माझ्या. भगवंत म्हणतात, अर्जुना इंद्रिये जे जे म्हणती ते तेची, पुरुष जे करती ते तरलेची न करती विषय शंभो. आमची इंद्रिय गलित गात्र कुठे होतात माहितीये का, जिथे कर्तव्याची कार्य करायचंय ते, जिथे आमचं आद्य कर्तव्य काय ते कार्य ज्या ठिकाणी करायचं येते ना त्याच ठिकाणी आमची इंद्रिय गलित गात्र होत असतात. संध्याकाळच्या वेळेला एकदा जर रिमोट आमच्या हातात आलं तर 2-2, 3-3 सिरियल आम्ही बसल्या बैठकीला पाहतोय. खरं की कुठं आहे बरं. का माहितीये का ती आवड महिलांना का लागली माहितीये का बाबा. पूर्वी आमच्या महिला पाण्याला विहिरीवर जायच्या, बरोबर आहे ना मौली. लांबण्याला लांबला लाद जाणं तरी पण काय व्हायचा, हांड्याला हांडा लागला तरी भांडण व्हायचं. आता विहिरीवर जात नाही, त्याच्यानंतर अख्ख्या आळीचा एक स्टँड असे नळ योजना आली, तिथं पण नंबरवरून व्हायला लागली भांडणं, बरोबर आहे. आता घराघरात नळ आल्यामुळे भांडणं थांबली गेली. आता आमची होत नाही म्हणून आम्ही टीव्हीतली बघून दुधाची तहान ताकावर भागवतो. काय आहे त्या सिरियलमध्ये मौली, सासूचा, सुनेचा, बायकोचा, नवऱ्याचा, अजून काय 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 बरंच पाहायला मिळतं. आपला विषय असा आहे की तिथे कधीतरी थकवा जाणवलाय का बरं. आवडीचा एखादा चित्रपट लागला तर तिथे माणूस कधी झोपलाय. रात्रीच्या वेळी वाईट कर्म करायला माणूस जागा असतो. चोर कधी जागा असतो, चोरासाठी 3री प्रहर सांगितले बरं का. रात्रीच्या 4 प्रहर आहेत ना, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 3, 3 ते 6. 8 ते 10 जेवणारे जागे असतात, 10 ते 12 भोग घेणारे जागे असतात, 12 ते 3 चोर, बरोबर ना. आणि 3 ते 6 आध्यात्मिक विचाराची माणसं साधना करायला जागे असतात, ब्रह्ममुहूर्त. पत्ता खेळणारे कधी जास्त करून कधी पत्ता खेळतात, दिवसा का रात्री. रात्री, बरोबर आहे बाबा. रात्रीच्या वेळी पण जागे असतात ना ते. एकदा जर पान लागलं ना त्याला तर झोप आली तरी पण डोळे मिटीन येतो. आमची इंद्रिय गळीत गात्र कुठे होतात माहितीये का, श्रवण करताना जागण्याच्या वेळी माणूस झोपतो, कीर्तन ऐकताना जागण्याच्या वेळी माणूस झोपतो. आणि मग तिथे सांगितलेले इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू. म्हणून इंद्रियांचं ऐकू नका, मनाचं ऐकू नका, संतांचं ऐका आणि त्याप्रमाणे जीवनाची वाटचाल करा. आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. मग नंतर काय म्हणतोय तो माहितीये का, भीक मागून जेवलेलं बरं पडेल ना. माझ्याच माणसांना मारून ना मी हे सगळं मिळवण्यापेक्षा भीक मागून जेवणं बरं पडेल. कर्मयोग सांगितला, संन्यास घेतोय म्हणे मी, त्यासाठी संन्यास योग सांगावा लागला. आता ऐकतच नाही, सगळ्या काही गोष्टी सांगता अरे अर्जुना हा जो योग आहे ना बाबा, हा योग तू माझ्या जवळचा आहेस, परमभक्त आहेस म्हणून मी तुला सांगतोय. त्या ठिकाणी ओळख करून देताना भगवंत काय म्हणतात माहितीये का, हा योग मी माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितला नाही.
पूर्वी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला सांगितलं, म्हणून इच्छुकाला सांगितलं, आणि तोच योग मी आज तुला सांगतोय, तू माझा परमभक्त म्हणून. आणि मग अर्जुन बोलतोय, देवा तुमची जन्मतारीख मला माहितीये, माझी जन्मतारीख मला माहितीये, सूर्य कधीचा ते मला माहितीये, माझ्याकडे भ्रम येईल असं काही सांगू नका, भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी सांगा. आणि मग त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, अनेक वेळा मला धर्माचं कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी यावं लागलेलं आहे. ऐक ना अर्जुना, जेव्हा मी येतोय ना तेव्हा तुला घेऊन येतोय, फक्त आत्मज्ञानाने ते मला कळतंय, तुला कळवून द्यावं लागतंय. आता ऐक, कार्याकारण पुढे तुला केलेलं आहे, करणारा मी नाही. मग ते करते पण त्याला दाखवायला लागले, करणारा कोण आहे. अशा सगळ्या गोष्टी सांगता 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 अर्थात आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारचं कार्य करावं याचं मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे. आपला विषय काय होता माहिती आहे का? कर्म केली पाहिजेत आणि काय कर्म करावी हे मार्गदर्शन गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हे मार्गदर्शन आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलेले, काय कर्म करायला पाहिजे. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म, प्रामाणिकपणे कर्म, याला धर्म म्हणतात. धर्माची व्याख्या सांगत असताना म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. काय असं येते. आणि म्हणून आम्ही जी जिवंतपणे कर्म करतोय ना, अंतरात्मा असताना, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. संतांनी आत्मा गेल्यानंतर देहाचं काय होईल याचा विचार कधीच केला नाही, कधीच नाही. तो अंतरात्मा असताना जर आमचा देहावरचं प्रेम कमी झालेलं आहे, देहावरचं ममत्व जर कमी झालेलं आहे, तर तो गेल्यानंतर त्या देहाचा विचार आम्ही काय करणार. आणि जे भगवंत असताना, ते सत्य ब्रह्म अंतःकरणामध्ये असतानाच सत्याची ओळख घेतात ना, त्यांना जीवनमुक्त म्हणतात. त्या जीवनमुक्ताची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी, तरी ते धन्य झाले, तरी ते धन्य झाले. ठीक आहे, अंतरात्मा असताना आम्ही कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचा विचार केला पाहिजे. कर्म केली पाहिजेत, कर्मावरच सगळं काय अवलंबून आहे. त्या कर्माची जाणीव व्हावी, त्या कर्माचं मार्गदर्शन आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावं म्हणून आम्ही ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही गीतेचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही गाथा भागवत वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे कळावं म्हणून. पण मग अंतरात्मा गेल्यानंतर देहाची तर माती होते. तिसऱ्या दिवशी भरायला जातो ना आपण, काय काय म्हणतात त्याला, राख ना. सोन्यासारखा माणूस असला तरी राखच ना, सोन्याचा माणूस असला तरी राखच ना. श्रीमंत असला तरी राख आणि गरीब असला तरी राख. एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर जर आमच्या समोर आमच्या देहाची माती होते, बरं का, ज्या देहाच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय, बाकी तर लांबच जाऊ द्या. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून, बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. हा सगळा मायेचा बाजार आहे. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आपले इष्ट संपत्तीची, नसे कुणी या जगी आपुले धरी कास तू धर्माची. म्हणून तर मदाला समाता म्हणतात ना, पालण्यात असलेल्या मुलाला, हा देह नाशिवंत मुलपुत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा आवळसा.
हा माझा आहे, तो माझा आहे, याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, त्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, हा म्हणजे जीवाला जीव देणारा. सगळे असतात आपले, जोपर्यंत सगळ्यांच्या गरजा आशा अपेक्षा पूर्ण होतात, सगळ्यांच्या मनासारखं घडतंय तोपर्यंत. एकदा मनाविरुद्ध झालं की मित्र शत्रू होतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. बरं, हे सगळं बाजूला जाऊ द्या ना. ज्या शरीराच्या बळावर, ज्या देहाच्या बळावर आपण सगळं काही करतोय, ते शरीर सुद्धा आपलं आहे का? देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय आहे? मग विचार करावा का फक्त बोलावा? येथे मनुष्याचे काय आहे? मग हा फक्त विचार करावा का नुसता बोलावा का विचार करावा? येथे मनुष्याचे काय आहे? आलासी कोठुनी जासी कमण्या रे ठाया घरदार मध्ये तुझे आवडी लटकीचं नाही. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाया बुडत असे पापा. देहाची माती होते दादा, देहाची राखाडी होते. पण ज्या वेळेला एखादा माणूस आपल्याला सोडून जातो ना आपल्या घरातला, त्यावेळेला उत्तर कार्यांच्या दिवसापर्यंत, पुराणामध्ये 13 दिवस म्हटलेले आहेत, 13 दिवसापर्यंत तो आत्मा आपल्या दाराजवळ असतो, आपल्या घरामध्ये असतो, आपल्या घराजवळ असतो. जीवा आत्मा प्रेत योनीमध्ये असतो. काय चालतंय त्या घरामध्ये, कशा पद्धतीने राहतात, वागतात, जगतात, किती दुःख आहे, हे सगळं पाहत असतो. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला एखादा माणूस आपल्या घरातून निघून जातोय, त्यावेळेला आपल्या घरात कोणाची निंदा घडू नये, कोणाचा द्वेष घडू नये, कोणाचा मत्सर घडू नये. जेवढं नामचिंतन भगवंताचं करता येईल तेवढं करा. दुःख तर आहेच ना. आईला दुःख आहे, बापाला दुःख आहे, आजोबांना, आजीला, संपूर्ण कुटुंबाला दुःख आहे, भावाला दुःख आहे, सर्वांना दुःख आहे. पण ते दुःख आणि दुःखच धरून जर आपण बसलो, आपला विषय आहे. लोक गाढवावर पण बसून देत नाही आणि लोक पायी पण चालून देत नाही. भगवंताचं नामस्मरण करायला काही अडचण नाहीये, काही कुठल्याही प्रकारचं वेद्य नाहीये. उलटार्थी माऊली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरती. जो माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे, त्याच्या उद्धारासाठी या कलियुगामध्ये, आपल्या उद्धारासाठी या कलियुगामध्ये एकमेव सगळ्यात साधं आणि सोपं साधन असेल तर भगवंताचं नामचिंतन. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. आणि ते ज्ञानदान घडावं, भगवंताचा नाम उच्चार व्हावा, नामस्मरण घडावं. तुमच्या आमच्याकडून एक शांततेने ते श्रवण घडावं, भगवंताचं नामस्मरण घडावं. हीच आपल्या स्वप्नील दादाला आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याकडून मोठी आदरांजली अर्पण होणार आहे. आणि याच उद्देशाने या ठिकाणी या भालके परिवारानं हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. बाकीच्या गोष्टी जर आम्ही सगळं काही करतोय तर मग का करू नये? हे म्हाताऱ्या माणसाच्याच उत्तरकार्यांच्या वेळेला प्रवचन आयोजित करावं असं काय शास्त्रात लिहिलेलं आहे का? आहे कुठे? वाचलंय तुम्ही? मी वाचलंय. जो माणूस आपल्या घरातून गेलेला आहे त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे. 13 दिवसची कर्माचे कार्य आम्ही करतोय ना, त्याचा फायदा, त्याचा उपयोग त्या प्रेतात्म्याला होत असतो, त्या जीवात्म्याला होत असतो, अर्थात त्या प्रेत योनीमध्ये गेलेल्या त्या माणसाला होत असतो. देहाची तर माती होते, देहाची तर राखाडी होते, राख होते. मग त्या प्रेत योनीमध्ये प्रवेश केलेल्या जीवात्म्याच्या बरोबर असतंय काय? तुम्ही शहापूरला गेल्यानंतर शहापूरच्या बाजारात जे गोळा करणार तेच तुमच्या बरोबर असेल ना? काय? तुम्ही मुरबाडच्या बाजारात गेल्यानंतर त्या बाजारामध्ये जे गोळा करणार तेच तुमच्या बरोबर असेल ना? त्याच ठेगल्या, त्याच पिशव्या तुमच्या बरोबर असतील ना?
तसंच आम्ही या सृष्टीमध्ये बाजार करण्यासाठी आलेलो आहे. हे बाजार करता करता जे गोळा करू ना तेच आमच्या मरणोत्तर प्रवासामध्ये बरोबर असतंय, हे तेवढं सत्य आहे. जे गोळा करू ना तेच बरोबर असते बाबा आपल्या, बरं का. मग त्याच्यामध्ये प्रकार दोन आहेत. कर्माचे प्रकार अनेक आहेत. मुख्य तीन: भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार. बाकीचा द्वेष, मत्सर, तिरस्कार अनेक. अभिमानातून वावरला, नुसता अहंकार धरून राहिला तरी पाप आहे. तो अभिमान वेगवेगळा आहे. प्रापंचिक माणूस, संसारिक माणूस आपल्या प्रॉपर्टीचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या घरादाराचा, आपल्या मुलाबालांचा, आपल्या सोयऱ्यांचा अभिमान करतोय, ठीक आहे, त्याला जाणीव नाहीये, पापच येते. पण आम्ही आध्यात्मिक माणसांनी, आध्यात्मिक विचाराच्या माणसाने अभिमान धरून उभं राहावं, अभिमान धरून कार्य करावं, पापच आहे ना ते. पण अहंता गुणे ब्रह्म राक्षस आहे. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास. आम्हाला अजून शास्त्रांची नावं पाठ नाहीत, वेद काय ते माहीत नाहीये. महावाक्य तर लांबच गेलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4ही वेद मुखोद्गत अहम ब्रह्मास्मि तत्वमसि अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म. महावाक्य अभ्यास नसेल का बरं? अभ्यास नसेल. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. का बुडाले? अभिमान अंतःकरणामध्ये होता. स्वतःची बायको सांगते, मंदोदरी पतिव्रता सांगते, नाद सोडा, तुमचाही उद्धार होईल आणि आमचाही उद्धार होईल. नाही ऐकलं. भर सभेमध्ये रावणाच्या एका मुलाने सांगितलं, बाबा, डॅडी, पप्पा, त्यावेळेला काय बोलत असेल त्या बोलत असेल, पण काय म्हणतो, एक वानराला अख्खी लंका जाळून गेला, त्याचा देवाला तर काय अवस्था होईल. तो पेटायला पाहिजे होती ना. पण भर सभेत रावणाने स्वतःच्या मुलाला ठार केलं. का? माझ्या बळावर शंका घेतो, माझ्या ताकदीवर शंका घेतो. भावाला बाहेर काढलं. शेवटी शिष्टाई करायला भगवंताने अंगदाला पाठवलं. त्या अंगदाचं सुद्धा ऐकलं नाही. आणि मग अवस्था काय झाली, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य. आता ते राज्य म्हणजे फक्त लंका सोन्याची एवढंच नका बघू. दशानन होता. कबीर महाराज म्हणतात, परणारी पैरी छुरीन लावू से अंग, रावण के दशशील गये परणारी के संग. आपला एक आहे, कुठं उडल सांगू शकत नाही. आणि इतिहास सांगतोय, 4 युगाचा निवाडा सांगतोय, कृतापासून कलीपर्यंत माझ्या आई बहिणीकडे ज्यांनी ज्यांनी वाईट नजरेने बघितलं ना, नाव पण शिल्लक राहिलं नाही. नावही नाही शिल्लक राहिलं त्याचं. ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही कार्य करतोय, या भारत देशामध्ये आम्ही कार्य करतोय, या हिंदुस्थानची शास्त्र आम्हाला शिकवित आहे. यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, सगळ्या प्रकारच्या देवता त्या घरामध्ये रममाण होत असतात. ज्या घरात महिलांचा आणि मुलींचा खळखळून असा हसण्याचा आवाज येतो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी सुगंधी अगरबत्ती लावायची गरज नाही. तुमच्या आईच्या, तुमच्या बाईच्या, तुमच्या ताईच्या रूपामध्ये, तुमच्या मुलीच्या रूपामध्ये ती लक्ष्मी तुमच्या घरात कार्य करते. फक्त ओळख घेता आली पाहिजे. दशानन होता तो, दशग्रंथी ब्राह्मण होता तो, बरं का. हे वर्ण फर्ण जे आहे ना, हे फक्त व्यवहारासाठी वापरा. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. कर्माचा पाहिजे, फक्त ज्ञानाचा नको. ज्याला आपल्या संपत्तीचा अभिमान आहे ना, त्यांनी रावणाला आठवावं, बरं का. आता जास्त काही अभ्यास नाही, पण असं म्हणतात का त्याच्या घराला सोन्याच्या विटा होत्या. बरं का. बळ किती होतं, ताकद किती होती,
महाबलाढ्य राक्षस त्याच्या पाठीशी उभे होते. महाबलाढ्य, किती बळ होतं, किती सैन्य होतं. पण इतिहास सांगतोय आम्हाला पुराण सांगताय, आम्हाला शास्त्र सांगताय, धर्म आचरणाने जर वागलात ना, नीतीने जर वागलात ना, तर भले तुमच्या बरोबर असलेला सामर्थ्य कमी असेल, लोकांची संख्या कमी असेल, पण विजय तुमचा आहे, 100% सत्य आहे. त्रेताचा विचार करा, कृताचा विचार करा, द्वापाराचा विचार करा. पांडवांच्या बरोबर किती होते? काय? श्रीरामाच्या बरोबर किती होते? कौरव किती होते आणि रावणाकडे किती होते? फक्त विचार करा. या महाराष्ट्रामध्ये आम्ही कार्य करतोय, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी कार्य केलं. मुठभर मावळे जवळ घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. लाखो असताना सुद्धा त्यांना उद्ध्वस्त करून टाकले, त्यांना आडवे करून टाकले. मुठभर मावळे घेऊन या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. नीती सोडू नका, धर्म सोडू नका, 100% विजय. आमचं जगणं वागणं कसं असावं याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे, याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून ज्ञानाचा जर अभिमान असेल, त्यांनी सुद्धा रावणालाच आठवावं, त्याच्या एवढं ज्ञान आपल्याला नाही. कदाचित भक्तीचा अभिमान ज्याला असेल, आपण एकच घेऊन असे अनेक उदाहरण आहेत, पण एक रावण पुढे ठेवू फक्त चला आठवड्यासमोर. काय? एखाद्या वेळी जर आमच्या आवारात फुलं भेटली नाहीत देवाला व्हायला, तर आम्ही लवकर पहाटे उठून शेजारच्या आवारातले फुलं घेऊन येतो. त्यांना उठायच्या आत. समजतंय का? फूल कमी पडलेलं देवाला व्हायला त्यांनी शिळ वाहिलं होतं. बरं का? त्याच्या पलीकडे सांगू का? आई मातीच्या लिंगाची पूजा करते. ज्या वेळेला रावणाने बघितलं त्यावेळेला रावण बोलतोय, अगं आई, दशक्रांती ब्राह्मणाची आई असताना, महादेवाचा परमभक्त असताना सुद्धा तू मातीच्या लिंगाची पूजा करते. जरा थांब, कैलासासकट त्याला घेऊन येतो. तू काय टेन्शन घेते? गेला कैलास पर्वताला हात लावला, तो पर्वत व्हायला असा हे करायला लागला, धरणीकंप झाला. आणि धरणीकंप झाल्यानंतर सगळ्या देवांची पळापळ झाली. ब्रह्मदेव बोलतो, मी काही केलं नाही, हे कसं काय घडायला लागला? भगवान विष्णू म्हणतात, मी पण काही केलं नाही, मग हे कसं काय व्हायला लागलं? सगळे देव इकडे तिकडे विचार करायला लागले, झालंय काय? इकडे पार्वती माता बोलते, महादेवांना काय चाललंय काय हे? तेव्हा महादेव बोलतात, माझा एक भक्त एक खेळतोय, थोडा वेळ खेळू दे त्याला. थोडा वेळ खेळून दिलं. आणि मग काय झालं माहितीये का? महादेवांनी आपला एक पाय त्या कैलासावर ठेवला. कैलासावर एक पाय ठेवल्याबरोबर खाली तो रावण दडपला गेला. ऐका, भक्ती तिथून सुटका होण्यासाठी सगळे राग मुखोद्गत असलेला रावण सगळे राग आळवले. त्या ठिकाणी भगवंताचे भजन केलं, स्तवन केलं, आठवड्याचा तुणतुण आणि शिराचा तंबोरा केला. आम्ही काय करतोय देवाला? भक्तीचा अभिमान आहे ना आम्हाला. मी देवाच्या बाबतीत कधीच कमी पडत नाही. आमचे हार म्हणजे सगळ्यात मोठे असतात, फुलं अशी मोठी असतात. देवाला तुपाशिवाय दिवा लावत नाही आम्ही. देवाला सुगंधी अगरबत्ती असते आमची. दादा, तुपाचा दिवा नाही लावला तरी चालेल, पण तुझा दिवा व्यवस्थित उजेड पडला पाहिजे. एक वेळ सुगंधी अगरबत्ती देवाला नाही ओवाळता आली चालेल ना, तुमच्या परिस्थितीप्रमाणे लावा दिवा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे अगरबत्ती ओवाळा, पण ती अगरबत्ती ओवाळता ओवाळता देवाकडे प्रार्थना करा, देवा ही अगरबत्ती जसा सुगंध आम्हाला देते की नाही, तसा माझ्या कर्माचा सुगंध या परिसरामध्ये, या समाजामध्ये दरवळला पाहिजे. देवा, सुगंध दरवळायला पाहिजे. आपला विषय असा आहे, कर्म अनेक प्रकारची आहेत. बरं का? कर्म जर चुकली तर त्याला कोणी पण असू द्या, तो सुटत नाही. तो देवांच्या राजाला नाही सोडलं त्याने. इंद्राला भग पडली ना. देवांचा राजा इंद्रपद, आपण कोण आहे त्याच्या पुढे सांगू? हजारो वर्ष तपश्चर्या करणारे उद्ध्वस्त झाले. जंगलात बसलेलं आहे. बाबाला एवढं माहिती पाहिजे का हरिण तर काय घुंगरू बांधून येणार नाही, पैंजण घालून येणार नाही. पण त्यांच्या मनाने सांगितलं ना, डोलं तर उडून बघ कोणाला द्या. नको नको, तुला कुठे अख्खं डोलं उघडायचे? अर्ध डोलं उघडणं. अर्धे डोळे उघडल्यानंतर पूर्ण कधी उघडले पत्ता लागला नाही, परत मिटताच आले नाही त्याला.
परत मिटता नाही आलं. बरं का? अनेक प्रकार आहेत कर्माचे. वेळ कमी, आपल्याला पुढे पुढे सरकू. आता पुढे बघू. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ, ज्ञानेंद्रिय,